श्री गोपाल प्रभू महाराज की जय. मी तुम्हाला महाताईसा बद्दल थोडंसं सांगते. का तर महादास ही स्वामीची आवडती शिष्य होती आणि वयाच्या 30व्या वर्षी ती विधवा झाली होती आणि तिच्या माहेरी सासरी सगळी खूप श्रीमंत होती आणि राजशाही राजघराण्यात ती असल्यामुळे तिच्या घरी कोणत्या गोष्टीची कमी नव्हती. तरी तिनं त्या घराला त्याग करून आईवडिलाच्या घरी आली. आईवडिलाच्या घरी येऊन तिनं आपल्या चक्रधर स्वामीच्या याच्या सहवासात येऊन तिनं दीक्षा घेतली. दीक्षा घेऊन आणि तिनं आपल्या स्त्रीबद्दल आपल्याला तिच्याबद्दल अभिमान आहे. जसा भाऊ बहिणीच्या पाठीशी राहतो तसा ती भावाच्या पाठीशी राहते. एकदा ती तिच्या भावाला घेऊन जाऊ लागली भटोबाला आणि भटोबाला काहीतरी होतं वाटते, दुःख वगैरे काहीतरी होतं आणि ती आपल्या भावाला पाठीशी घेऊन गेली चक्रधर स्वामीच्या सहवासामध्ये. मग चक्रधर स्वामीच्या दोघे भक्त लाडकं होते आणि इतकी हुशार होती ना की तिच्या आजीवर गेली होती आणि ती खूप हुशार असल्यामुळे तिच्या आजीला आठ राज्य भेटले होते आणि ही तिच्यावरच गेल्यामुळं नेहमी सारखे चक्रधर स्वामीला प्रश्न विचारायचे. चक्रधर स्वामी म्हणायचे, काय बाबा म्हातारी ही नुसते सारखे प्रश्न विचारते. एखाद्या गुरुला जर शिष्यानं प्रश्न विचारला तर त्याला किती छान वाटतं की मला या शिष्यानं प्रश्न विचारावा, मी त्याचं उत्तर द्यावं असं वाटत असतं त्याला तसं. आणि मग चक्रधर स्वामीला सुद्धा वाटायचं की ही बाई काही साधीसुधी नसून खूप हुशार आहे आणि तिनं तिच्या आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं आणि त्या वयाच्या याच्यामध्ये सगळं काय करायचं ते चक्रधर स्वामीला प्रत्येक गोष्ट विचारायची, प्रत्येक गोष्ट प्रश्न विचारायचे, प्रत्येक गोष्टचं निर्मूलन काय आहे ते सर्व म्हणजे हे करायचे. चक्रधर स्वामी तिला सांगायचे आणि चक्रधर स्वामीने तिचं नाव रुपाईसा ठेवलं, म्हणून तिचं नाव रुपाईसा ठेवलं. आणि चक्रधर स्वामीची ती खूप लाडकी होती आणि त्यातल्या त्यात बाईसा तर तिच्याहून लाडकी होती. का तर बाईसा अशी होती की खूपच लाडकी होती. संपूर्ण चक्रधर स्वामीची कामं करायची. आंघोळीला पाणी द्यायची, जेवायला द्यायची, सगळं अंतरायची, पांघरायचं, सगळं बाईसाचा सहवास तर चक्रधर स्वामीच्या याच्यामध्ये खूप भरपूर होता. म्हणजे पूर्ण आयुष्यच होतं असल्यासारखं होतं म्हणजे. आणि बाईसाने चक्रधर स्वामीचे खूपच हे कामं वगैरे केले आणि चक्रधर स्वामी नेहमी तिला सांगायचे, कोणतेही सांगायचे, हक्काने सांगायचे, बाईसा हे करा, काम करा म्हणून असं सांगायचे. बाईसा सुपारी फोडा, बाईसा तुम्ही भिक्षा आणलेली आहे, सगळ्याच्या भिक्षाचं तुम्ही कालवण करा, आपण सगळेजण अंगत पंगत करू का आणि सगळेजण हे करू का, तुम्ही जेवायला वाढा, हे करा ते करा, आंघोळीला पाणी काढा, असं हे करा म्हणून सगळे चक्रधर स्वामी सांगायचे, बाईसाला सांगायचे. आणि रुपाईसा नंतर झाली अशी म्हणजे चक्रधर स्वामीची लाडकी प्रिय अशी होती रुपाईसा. आणि आपल्याला असं कळतं की बाबा त्या बाईनं लहान वयामध्ये सर्व सोडून देऊन त्याग करून चक्रधर स्वामीच्या सन्निधानात येऊन तिनं आपलं नाव कमावलं. तसं आपल्याला देवाची भक्ती असायला पाहिजे आणि आपण त्या रुपाईसाचं तर आपण नकाची बरोबरी करू शकत नाही. स्त्री असून आपल्याला असा अभिमान असायला पाहिजे की त्या या बाई स्त्री असून तिनं तिच्या जीवनाचं किती सार्थक केलं आणि आपलं स्त्री जन्माचं आयुष्य बदलून टाकण्यासाठी तिनं नाही ते चक्रधर स्वामीला प्रश्न विचारले. श्री चक्रधर स्वामी की जय.